हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगडे. अर्चनाज किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे दाल खिचडी मुंगाची. चला तर बघू शकता, मी इथं तांदूळ घेतली, मूग डाळ घेतली, छानपैकी 3 पाण्यानं धुवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये 2.5 गिलास पाणी टाकून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला, हळद घाला आणि थोडंसं तेल टाकून 3 शिट्ट्या करून घ्या. बघू शकता तुम्ही, इथं मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आपली मूग डाळ छानपैकी शिजलेली आहे. इथं तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडतात ते तुम्ही घेऊ शकता, भाज्या. बघू शकता, कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता, लसूण छानपैकी 2 मिनटं परतून घेणार आहे. नंतर थोडा हिंग टाकणार आहे. कांदा टाकून गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. कांदा लवकर शिजला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घालून घ्या आणि परत परतून घ्या. जे आपण व्हेजिटेबल घेतले आहे, तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते घेऊ शकता. मी इथं वाटाणे घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे, शिमला मिरची घेतली आहे. बघू शकता, 2 मिनटं फ्राय करून घ्या मस्त छानपैकी. इथं थोडे आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. इथं मी मालवणी मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला घेतला आहे, धनेपूड, थोडीशी हळद आणि कोथिंबीर, ते पण 2 मिनटं फ्राय करून घेणार आहे. बघू शकता, झाकण ठेवून मस्त 2 मिनटं शिजून घेणार आहे. बघू शकता, इथं आपल्या भाज्या सर्व कच्च्या शिजलेल्या आहेत. आता आपली खिचडी आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि थोडंसं वरून पाणी घालणार आहोत. 1 गिलास तुम्हाला आवडेल तिथलं म्हणजे पातळ जेवढं ठेवणार तुम्ही तेवढं पाणी तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये 1 गिलास, 2 गिलास, 1.5 गिलास. थोडंसं मीठ घाला, चवीनुसार मीठ घाला आणि झाकण ठेवून 5 मिनटं परत शिजून घ्या आणि वरून कोथिंबीर घाला. बघू शकता तुम्ही, इथं आपली खिचडी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान खात राहा, मस्त बघत राहा आणि मस्त बनवत राहा. आणि उद्या 2 वाजता हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर बाय बाय.